अस्सल संस्कृती जपणारं शहर, मग ते ऐतिहासिक असो अथवा राजकीय, अशा या पुण्यातल्या राजकीय वर्तुळातलं एक मोठं नाव. विचारधारेशी तडजोड नाही म्हणत 26 वर्षांचं शरदचंद्र पवार पक्षाबरोबरचं नातं सोडून नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले पुण्याचे माजी महापौर आणि काँग्रेसचे नेते अशी नवी ओळख रुजवू पाहणारे प्रशांत जगताप आहेत आज झी 24 तासच्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते. स्वागत करूया प्रशांत जगताप यांचं झी 24 तासच्या जाहीर सभेत. माझ्या दृष्टीने मी दोषी असेल तर माझ्या कुटुंबाच्या नजरेत दोषी आहे. माझ्या कुटुंबाला मी का त्रास दिला, माझ्या कुटुंबाला मी का वाऱ्यावर सोडलं, आणि मग मी ठरलं की हे जर असं होत असेल तर आपण इथं थांबलेलं बरं. श्री शरदचंद्रजी पवार साहेब माझ्या आयुष्यातला, माझ्या मनातल्या कोपऱ्यातला एक हळवा माझा आयुष्याचा एक गाभा आहे. पण प्राथमिकता श्री राहुलजी गांधी. प्रशांत जगताप प्राइस टॅग लावून विकला गेला नाही. प्रशांत जगतापजी, झी 24 तासच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा स्वागत करते. या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सुरुवातीला तुम्हाला 2 मिनिटात काय नेमकी आता भूमिका पुढे असणार आहे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही सुद्धा एक उमेदवार आहात, काय भूमिका घेऊन या निवडणुकांमध्ये सामोरे जाताय हे आम्हाला सांगा, आणि त्यासाठी वेळ आहे फक्त 2 मिनिटांचा. माझा काँग्रेस पक्ष हा पुणे महापालिकेची निवडणूक या ठिकाणी खूप ताकदीने लढतोय. अर्थात पुणेकरांच्या हितासाठी, पुणेकरांच्या संरक्षणासाठी याच काँग्रेस पक्षाचा मी प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंकेर प्रभागातला एक उमेदवार आहे. मला खात्री आहे की या ठिकाणी एकतर एक विचारधारा, काँग्रेस पक्षाने जे पुणेकरांना जे गतवैभव दिलेलं होतं ते पुन्हा मिळवून देण्याकरताचा हा आमचा लढा आहे. माझ्या सगळे पत्रकार मंडळी, सहकारी, त्यांच्या मनात सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत, माझ्याही मनात प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मनमोकळेपणानं, दिलखुलासपणे द्यायची आहेत. सुरुवात करूया माझ्या प्रश्नापासून, आणि प्रश्न असा आहे की तुम्ही नुकतेच आता काँग्रेसवासी झालेला आहात. एक राजकीय वातावरण तुमच्या भूमिकेमुळे ढवळून निघालं. विचारधारेशी मी पक्का आहे हे तुम्ही दाखवलं. तर एकतर ही भूमिका घेताना काय नेमकं तुमच्या मनामध्ये होतं, आणि ही भूमिका घेतल्यानंतर आता तुमचं काय म्हणणं आहे? एक 2-3 गोष्टी आहेत. मी माझ्या पक्ष नेतृत्व, म्हणजे जुना जो माझा पक्ष आहे त्या पक्षाच्या म्हणजे सर्वोच्च नेतृत्वाकडे किंवा बाकीच्या नेत्यांच्या समोर मी कधीही कुठली गोष्ट लपून ठेवली नव्हती. मागच्या 2.5 वर्षापूर्वी म्हणजे 2 जुलै 2023ला जो प्रसंग घडला, श्री अजितदादा पवार हे भाजप सरकारमध्ये गेले, त्यावेळेसुद्धा पक्षातल्या नेत्यांशी आपण भविष्यात त्या सरकारमध्ये सहभागी होणार आहोत का, किंवा अशा प्रकारे कुठल्या प्रकारची तडजोड करणार आहोत का, या संदर्भातलं क्लिअरिफिकेशन घेतलं होतं. आणि ते क्लिअर होतं की भविष्यात अशी वेळ आली तर, काही नेत्यांनी तर माझ्या तोंडावर सांगितलं होतं की अशी वेळ आली तर आपण एकत्र काँग्रेसमध्ये जाऊ, पण तिकडे जाणार नाही. तोच प्रसंग गेल्या वर्षी झाला. 6 जानेवारी 2025चा दिवस आहे. मी माझ्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटलो, त्यावेळेस पण अशाच प्रकारची चर्चा चालू आली होती, आणि मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं त्यावेळेस की एकतर अशा प्रकारचा निर्णय व्हावा का नाही, करावा का नाही करावा ह्या सिस्टीममध्ये मी नाही. पण जर चुकून अशा प्रकारचा निर्णय होणार असेल तर मात्र मी एक वेळेस नका या ठिकाणी राजकारण काही काळ करता थांबवणं पसंत करेल, किंवा या ठिकाणी माझी जी म्हणजे ओरिजिनल काँग्रेसची विचारधारा आहे तिथं जाईल, पण या संदर्भामध्ये कुठेही चुकीच्या या सगळ्या समीकरणामध्ये अडकणार नाही. खरं तर पुण्यातली राजकीय संस्कृती एक वेगळी आहे. वाडेश्वर कट्ट्यावर तुम्ही नेहमी भेटत असतात. वाडेश्वर कट्ट्यावर तुम्ही भेटत असल्यामुळे सगळं सहज शक्य झालंय शिफ्टिंग? नाही, असं नाही. एक तर पहिली गोष्ट, मी हा निर्णय घेतल्यानंतर एवढं काही त्याला ग्लॅमर प्राप्त होणार असं मला बिलकुल स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं, किंवा ते मिळवण्यासाठीचा हा खटाटोप बिलकुल नव्हता. एक नक्की होतं की आपण एक करता, म्हणजे मी सर्वप्रथम माध्यमांचे आणि पुरोगामी विचारधारा मानणारे अगदी यूट्यूबर्स आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, त्याचबरोबर विचारवंत आहेत, किंवा सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या भूमिकेचं स्वागत केलं. पण ते होत असताना कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की आपण एका पक्षात 26 वर्ष 6 महिने 14 दिवस आहोत, आणि हा पक्ष अशा प्रकारे आपल्याला सोडायची वेळ येईल. तुम्ही म्हणता विचारधारा म्हणजे पवारांनी विचारधारा सोडली का, आणि तुम्ही जो पक्ष प्रवेश केला आहे, दुसरा प्रश्न माझा तसाच आहे की तो भविष्यात काँग्रेसमध्ये स्पेस आहे लोकसभेसाठी, त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी धनगेकर तिकडे गेले, तर तुम्हाला ती स्पेस दिसली, त्यामुळे तुम्ही ती स्पेस ॲक्वायर करण्यासाठी आता मी खरं सांगू, अगदी म्हणजे इथं अगदी शब्द घेऊ शकत नाही, पण अगदी ईश्वर साक्षी मी सांगेल, 23 डिसेंबर किंवा 24 डिसेंबर 2025पर्यंत मी हा पक्ष सोडेल आणि काँग्रेस पक्षात जाईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पवारसाहेब नाही का हे पुरोगामी विचार आहेत, चळवळीचे आधारस्तंभ आहेत. मी एक नक्की सांगेल तुमच्या साक्षीने, मी जरी आज काँग्रेसमध्ये आलो असलो तरी माझ्या आयुष्यात तो एक हळवा कोपरा, श्रद्धास्थान हे पवारसाहेब कायम राहतील. पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये म्हणजे मला बाकी कुणाशी काही घेणं नाही. सन्मान्य श्री शरदचंद्रजी गोविंदरावजी पवारसाहेब
हे माझं श्रद्धास्थान हे कायम राहील. दादा, तुम्ही हा जो निर्णय घेतला काँग्रेसच्या प्रवेशाचा, तेव्हापासून तुम्ही वारंवार असं सांगताय की शरद पवार साहेबांचा पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्या, याच्यामध्ये त्यांचा काही या निर्णय प्रक्रियेमध्ये ते नव्हते, कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या छोट्या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून पडले नाहीत, बरोबर. मग हा जो निर्णय होतो याच्यामागे नेमकं कोण होतं ज्याला तुम्ही विरोध केला? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या पक्षामध्ये तुम्ही 26 वर्ष राहिलात, पुण्यामध्ये जेव्हा कुठला राष्ट्रवादी काँग्रेसवर पहिला हल्ला झाला की पलटवार करायला प्रशांत जगताप आम्हाला माध्यमांसमोर दिसलेले आहेत. जेव्हा प्रशांत जगतापांनी हा मुद्दा मांडला, त्यांना विरोध झाला, पक्षातून ते बाहेर पडले. अचानक सुप्रियाताई तुम्हाला प्रशांत दादांवरून प्रशांत जगतापवर आलेत. हा बदल पाहताना वेदना होत नाहीत का? हे दोन मुद्दे आहेत. नाही, दोन्ही मुद्दे या अनुषंगाने मी सांगेल की एक तर मुळात मी माझ्या स्वतःला कमिटमेंट, मी काय जुन्या पार्टीतल्या जुन्या नेत्यांना कमिटमेंट दिलेलं नाहीत. एक, आपण कुटुंब म्हणून एकत्रित राहिलो, त्या कुटुंबातल्या ज्येष्ठांना आपण आपल्या घरातले सिनियर समजलो किंवा सहकार्यांना आपण आपले भाऊ किंवा कुटुंबातले सदस्य समजलो, तर त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो कुठल्या विचारातून घेतला त्याच्यावर मला भाष्य कालही करायचं नाही, आजही नाही, उद्यासुद्धा नाही. कदाचित राजकीय अपरिहार्यता असते, काही अडचणी येतात, त्याच्यामुळं त्याच्यातून त्यांना तसा निर्णय घ्यावा लागतो. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या म्हणजे माननीय पवारसाहेबांच्या पार्टीवर विचारधारा, त्यांचा पुढचा प्रवास किंवा काल परवाचा जो घेतलेला निर्णय ह्याच्यावर बिलकुल भाष्य करणार नाही. पण हे होत असताना माननीय सुप्रियाताई सुळे हे खूप मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी माझ्या संदर्भात काय भाष्य करावं हा त्यांचा तो अधिकार आहे. त्या कालही मला आदरणीय होत्या, आजही आहेत, उद्यासुद्धा राहतील. त्यांची पार्टी सोडून इतरांकडून मला जे काय आमिषा आली किंवा ऑफर्स आल्या त्याला बळी पडलो नाही. हे 16 तारखेच्या निकालानंतर त्यासुद्धा कधीतरी निश्चित माझी त्या संदर्भामध्ये माझा तो आदर ठेवतील की यस, प्रशांत जगताप प्राईस टॅग लावून विकला गेला नाही. जेव्हा तुम्ही राजीनामा दिला त्याच्या आधी तुम्ही सुप्रियाताईंशी चर्चा केली, त्यांना तुम्ही भेटायला गेल्या होत्या. नेमकी काय चर्चा झाली, ताई काय म्हणाल्यात? आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची जी प्रतिक्रिया होती सुप्रियाताईंची ती एकदम बोलकी होती. त्यांना विचारलं की प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे, त्याच्यानंतर ते म्हणाल की रोज नाही सुबह होती. त्यांना 8 वेळेस प्रश्न विचारला, त्यांनी 8 वेळेस हेच उत्तर दिलं. काय समजायचं नेमकं? असं की मुळात मी राजीनामा दिला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं की खूप खेळीमेळीच्या वातावरण, म्हणजे त्याच्या अगोदर 8-15 दिवस खूप टेन्स वातावरण होतं. अशा संदर्भातला निर्णय होऊ शकतो, अशा संदर्भातलं स्थानिक पातळीवर चर्चा चालू होती आणि त्या अनुषंगाने असं करू नये असा माझा आग्रह होता. आणि असं झालं तरी मी बाहेर पडेल हे मी कुठेही लपून ठेवलेलं नव्हतं. माझ्या राजीनाम्याच्या आदल्या दिवशी ज्या मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये मान्य सुप्रियाताई असेल, मान्य शशिकांतजी शिंदे साहेब जे त्या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यासमोर माझा मेहबूब शेख जे माझे त्या पार्टीतले सहकारी होते त्यांच्या साक्षीने ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली. खूप खेळीमेळीचे वातावरण झाली. निरोप समारंभ ठरला. त्या ठिकाणी मी सांगितलं आणि मी हेही प्रॉमिस केलं, मी चाललो आहे पण जात असताना माझी कमिटमेंट आहे, मी कुठलीही फोडाफोडी करणार नाही, म्हणजे कुठल्याही लोकांचा मोठा बंच घेऊन बाहेर पडणार नाही. कारण की माझी भूमिका ही पुरोगामी चळवळीची विचारधारेची आहे. याच्यामध्ये कुठलं तरी घर फोडून बाहेर पडायचं अशा प्रकारचा स्वार्थी किंवा चुकीचा विचार माझा नव्हता, नाही, उद्यासुद्धा नसेल. तुम्ही म्हटलं होतं की मी काही काळ राजकारण थांबवेल, पण तसं झालं नाही. ज्यावेळेस तुम्ही तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहिलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण तुम्ही राजकारणात राहिलात हे काय कशामुळं? पुन्हा लोक म्हणतात की प्रशांत जगताप फक्त महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांना पुढं देश समोर दिसलं म्हणून त्यांनी सोयीनुसार पुन्हा राजकारणात राहून काँग्रेस निवडली. विचारधारा ते सगळं ठीक आहे, पण त्यात तुम्हाला व्हिलनही बनवलं गेलं आहे सगळ्या प्रोसेसमध्ये. पवार फॅमिली एकत्र येते आणि एकटा प्रशांत जगताप का मध्ये येतो? मला 2 गोष्टी आहेत. एक तर मी जे दर्शक महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात आहेत त्यांना सांगू इच्छितो की मला माहिती नाही की झीकडे काय ज्योतिषी आहे का काय, पण झीनी पहिलं ताडलेलं होतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू कुणाचा झाला असेल किंवा बाईट झाली असेल ती झीची झाली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. की असं होऊ शकतं का किंवा असं झालं तर तुम्ही काय करणार आहे, आणि मी त्या संदर्भात क्लिअर सांगितलं होतं. अर्थात त्या दिवशीचा माझा निर्णय हा भावनिक होता की असं जर झालं तर त्या संदर्भात मी काही काळाकरता शांत राहणं किंवा थांबणं पसंत करेल. पण ते कुठल्या अनुषंगाने होतं तर मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार आहे. माझं कुटुंब हे आजही 10 लोकांचं, आई वडील, मी, माझी पत्नी, 2 मुलं, माझ्या धाकटा भाऊ, त्याची मिसेस आणि 2 मुली, आम्ही 10 लोक एकत्रित राहतो. पवार कुटुंब एकत्रित यायला माझा विरोध कालही नव्हता, आजही नाही, उद्यासुद्धा नसेल. ते उलट एकत्रित, मी तर खूप वेळा सांगितले की ते एकत्रित झालं तर सगळ्यात पहिलं अभिनंदनाचं ट्विट मी करेल किंवा एकत्र पार्टी असती, सन्मान्य दादा हे सरकार सोडून आले असते तर 100-500 होर्डिंग्स पुण्यात माझेच लागले गेले असते की सोनियाचा दिवस म्हणून. युद्धातून पळ काढणारा कार्यकर्ता नाही किंवा सैनिक नाही, अशा प्रकारची ओळख नाही का माझी कायम राहावी, एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून राहावी. म्हणून त्या ठिकाणी मी ठरवलं की यस, आपण थांबायचं नाही. थांबण्यासाठी आपल्यावर काही प्रेशर असता आपण समजू शकलो असतो की आपण चुकीच्या कुठल्या घटनाक्रमात असू तर, पण तसं काही नाही. त्याच्यामुळे निश्चित आपण पुढे जाऊयात आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये आपण लढवय्ये होतो आहेत आणि उद्यासुद्धा राहू अशा प्रकारचा आपला आत्तापर्यंतचा जो काय ट्रॅक रेकॉर्ड आहे तो पुन्हा आहे तसंच चालू ठेवू.
याच्यासाठी लढण्याचा निर्णय ठरला आणि म्हणूनच काँग्रेस जॉईन केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना आनंद झाला. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र आली, पुण्यामध्ये एकत्र आली. तुम्हाला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादींनी कायम परत एकत्र आलं पाहिजे म्हणून? नाही, मुळात बघा, त्या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याचं मला दुःख बिलकुल नाही. पण विषय असा आहे, अमित शहांच्याच डिपार्टमेंटनी जो तक्ता जाहीर केला त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिला 26 राज्यामध्ये आणि देशामध्ये भ्रष्टाचारामध्ये क्रमांक 1चं शहर म्हणून पुण्याचा नंबर लागला. हे कोणामुळे लागला आहे? BJPमुळे लागला आहे. पण नुसता BJPमुळे नाही लागला, तर महायुती सरकारच्यामुळे लागलेला आहे. त्यामुळे एक BJP जबाबदार नाही, तर महायुती सरकारमध्ये सगळे तिन्ही पक्ष जबाबदार आहेत. तर माझं लॉजिकच त्याच्या मागचं हे होतं की उद्या भविष्यात काय दडलं आहे मला माहिती नाही, पण महायुती सरकारमधल्या कुठल्याच पक्षावर आघाडी करू नये. त्याच्यामुळं मी 2 पक्ष किंवा 2 कुटुंब एकत्रित झाले म्हणून माझा बिलकुल विरोध नव्हता, नाही आणि उद्यासुद्धा नसेल. पुणेकरांना जो सक्षम पर्याय हवा आहे, पुणेकरांना जे काय हवं आहे, पुणेकरांना ज्या पक्षामुळं खूप सफर व्हावं लागलेलं आहे त्याच्यासाठी एक पर्यायी विरोधी पक्ष असला पाहिजे, ह्या भूमिकेतून घेतलेला हा निर्णय आहे. निवडणुका जेव्हा घोषित केलेल्या होत्या महानगरपालिकेच्या, तेव्हा कोणाला तुम्ही पण एक्सपेक्ट करत नसाल, लोकांनी पण एक्सपेक्ट केलेलं नव्हतं की दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात एकत्र लढतील. मग लोकांमध्ये एक संशय व्यक्त केला जातो की हे बाहेरून जरी वेगवेगळे लढत असेल वेगवेगळ्या ठिकाणी, मात्र आतून एकत्र आहेत, आतून काही वेगळं चित्र असं लोकांच्या मनात चित्र निर्माण होतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तीच तर खरी गंमत आहे. मी ज्या प्रभागातून निवडणूक लढवतोय तिथं कार्यकर्ते होते घड्याळाचे. मी पार्टी सोडल्या तर काँग्रेसमध्ये आल्यानंतर ते कार्यकर्ते आज तुतारीवर लढत आहेत. ही खरी गंमत आहे. त्या ठिकाणी म्हणजे दोन्ही पार्टीचे वेगवेगळे कार्यकर्ते पण ते लढत आहेत. प्रशांत जगतापला अडचण यावी म्हणून मला खात्री, माझ्या नागरिकांवर, माझ्या मतदारांवर माझा विश्वास आहे. ते ठामपणाने प्रशांत जगतापने एक चांगली भूमिका घेतली आणि खूप चांगलं काम केलं म्हणून माझ्या पॅनलच्या पाठीशी उभं राहतील. ज्या वेळेला तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात त्यावेळेला तुम्ही एक भलेही कुठे तुम्ही ही गोष्ट सांगितली नाही, पण एक नक्की खंत आहे तुमच्या मनातली की तुम्ही कुटुंबाला पण वेळ दिला नव्हता आणि तुमच्याकडे एक प्रसंग होता असा घडलेला आणि त्यावेळेला तुम्ही पार्टीसाठी पण तुम्ही एकनिष्ठ राहिले. काय प्रसंग होता तो ऐकायला आवडेल. मी एकतर महाराष्ट्राला किंवा सगळ्याच माध्यमांना पहिल्यांदा सांगतोय, प्रशांत जगतापनी कधीही आर्थिक किंवा बाकीच्या कुठल्या भानगडीत न पडण्यापेक्षा पार्टीसाठी खूप सारा वेळ दिला. पण हे होत असताना मी खूप साऱ्या गोष्टी गमावल्या. मी पुणेकरांच्या नजरेत दोषी किंवा पापी नाही. मी माझ्या जुन्या पार्टीच्या नेतृत्व किंवा कार्यकर्त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचे दोषी किंवा पापी नाही. माझ्या दृष्टीने मी दोषी असं तर माझ्या कुटुंबाच्या नजरेत दोषी आहे आणि त्याची कबुली मला तुमच्या माध्यमातून द्यायची. मला अख्ख्या वर्षभराचा म्हणजे आयुष्यात खूप सारा घटनाक्रम झाला आहे, पण मागच्या 7-8 महिने हा माझ्या इमोशनली खूप वाईट राहिला, ज्याच्यामध्ये मागच्या काही 1.5-2 वर्षापासून माझं कुटुंब तसं एकदम फायनान्शियली साऊंड आहे. पण गेल्या वर्षीच्या काही घटनाक्रमामुळे 24मुळं मी थोडा अडचणीत होतो. त्या काळामध्ये माझ्या मिसेसला कॅन्सर झाला. मिसेसचं कॅन्सरचं ऑपरेशन आज मी चालू आहे. मिसेसचा किमो चालू आहे आणि प्रशांत जगताप भाजपच्या विरोधात, महायुती सरकारच्या विरोधात किंवा मुरलीधर मोहोळांनी जमीन हडपली म्हणून त्याच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन करतो आहे. डॉक्टर सांगतात की तुम्ही लवकर या आणि मी सांगतो की प्लीज डॉक्टर, माझी विनंती आहे, हे आंदोलन पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मी तिथं नव्हतो. आणि माझ्या ह्या सगळ्या पार्टीला जास्त वेळ देण्याच्या नादात की जसं माझ्या मिसेसनी मला सांगितलं होतं की माझ्या पाठीवर हात ठेवून आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तर त्या ठिकाणी तुम्ही इतकी वर्ष झगडला आहे स्वतः पार्टीच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी, मतदारांसाठी, त्यामुळे तिथं तुम्ही प्राथमिकता द्या. माझा आजारपण आणि सगळं ठेवा बाजूला. मागचे 2.5 महिने माझी मिसेस ही तिच्या माहेरी आहे. तिची माझी भेट फक्त हॉस्पिटलमध्ये होते आणि अशा काळात ज्या दिवशी राजीनाम्याचा निर्णय झाला त्या दिवशी मला ज्या चित्रपटात दाखवलं जातं तसं मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो की प्रशांत इथं आपला वैयक्तिक स्वार्थ काहीच नव्हता. फक्त पार्टी जिंकावी, पार्टीचा सगळ्यात मोठा आकडा पुण्यातच येऊ शकतो ह्यासाठी आपण एवढ्या द्वेषाने आपली मांडणी केली. पण ह्याच्यात आपण हा सगळा जो काही विषय चालला आहे त्याच्यामध्ये माझं कुटुंब सफर झालं. माझ्या पत्नीशी माझी भेट ही फक्त हॉस्पिटलमध्ये होती. ती बाहेरून तिथे येते आणि मी इथून जातो. माझ्या कुटुंबाला मी का त्रास दिला, माझ्या कुटुंबाला मी का वाऱ्यावर सोडलं, आणि मग मी ठरलं की हे जर असं होत असेल तर आपण इथं थांबलेलं बरं. तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्हाला इतर पक्षाकडनं सुद्धा ऑफर्स आलेल्या होत्या. काय ऑफर्स आलेल्या होत्या? एकीकडं आपल्या कुटुंबाची ताटातूट झालेली आहे, आपण अडचणीत आहोत, त्या काळात आपल्याला आपली पार्टी सोडावी लागते आणि एखाद्या पक्षाकडून तुला आणि तुझ्या कार्यकर्त्यांना एवढी तिकीटं देतो
आणि ही एवढी मोठी आर्थिक रसद देतो ज्याच्यातून आपलं कुटुंब पण क्लिअर होणार आहे, आपलं राजकारण पण एकदम त्या ठिकाणी शिखरावर जाऊन पोहोचणार, म्हणजे शिखरावर म्हणण्यापेक्षा इझी होणार आहे. ही अपॉर्च्युनिटी असताना मी काँग्रेस स्वीकारलं. त्याच्यामध्ये प्रशांत जगतापच्या राजकीय कारकिर्दीला प्राईस टॅग नाही आहे. तुमच्या सगळ्यात जवळची व्यक्ती कोण, शरद पवार की राहुल गांधी? प्लीज 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 श्री शरदचंद्रजी पवार साहेब माझ्या आयुष्यातला, माझ्या मनातल्या कोपऱ्यातला एक हळवा माझा आयुष्याचा एक गाभा आहे. मी त्या पार्टीत नसलो तरी मान्य पवार साहेब हे माझे आयडियल किंवा श्रद्धास्थान हे होते, आहेत आणि उद्यासुद्धा राहतील. त्याच्यामुळं मी कधी म्हणतो की साप केले कुछ भी, तर त्याप्रमाणे सन्मान्य साहेबांच्याबद्दल ती श्रद्धा माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राहील. हा पहिला भाग. पण प्राथमिकता श्री राहुलजी गांधी. प्रशांतजी, खरं तर खूप सरळसोट प्रश्न होते, प्रश्नांची उत्तरं पण सरळसोट होती. मात्र तुम्ही अस्सल पुणेकर आहात, त्यामुळे पुणेकरांची जी शालजोडीतली आहे ती अजून येणं बाकी आहे. त्यासाठी आम्ही एक खास सेगमेंट ठेवलेला आहे आणि या सेगमेंटसाठी मी आमंत्रित करते माझी सहकारी श्वेता हिला. प्रशांत सर, जाहीर सभेमध्ये आपलं मन की बात हे एक सेगमेंट आहे आणि ते अगदी विनोदी अंगानं जातं. तर यामध्ये पुणेकर शांत आणि संयमी आहे हे आम्हाला माहितीच आहे, पण त्याचबरोबर ते तितकेच विनोदी आणि तिरकससुद्धा असतात. पुणेरी पाट्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे काही पुणेरी पाट्या त्यावरचे जे शब्द आहेत ते पूर्ण पुणेरी पाट्यावर जे वाक्य लिहिलेले असतं ते मी तुम्हाला वाचून दाखवेन आणि ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कुठली राजकीय घटना, राजकीय व्यक्ती येते ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, सुरू करूया. जी. तर पहिली पुणेरी पाटी आहे, जेवढं मावेल तेवढंच ताटात घ्यावं. जनता जनार्दन असेल किंवा मतदार असेल ते खूप विचारपूर्वक आपल्याला मतदान करतात किंवा मतदानापासून नाकारतात. त्याच्यामुळे आपण जे सार्वजनिक किंवा राजकीय जीवनामध्ये वावरतो त्याप्रमाणेच आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे जेवढं मावेल तेवढंच घ्यावं. पाऊस कसा मोजतात? नागपूरमध्ये 160 मिलीमीटर, मुंबईमध्ये 250 मिलीमीटर. मात्र पुण्यामध्ये भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस जास्त झाला असं समजलं जातं. असं आहे की पुण्याने एकेकाळी बॅरिस्टर गाडगिळांचं नेतृत्व पाहिलं, सुरेशजी कलमडींचं पाहिलं, श्री अजितदादांचं पाहिलं. अलीकडच्या काळात ते देवेंद्र फडणवीसांचं नाही का या ठिकाणी नेतृत्व ते पाहतायत मागची 12-13 वर्ष. आणि मला असं वाटतं की भिडेपूल आता पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आता या ठिकाणी कशामुळे नका तो पाण्यात गेला आहे याची गंभीर नोंद नक्की घेतलेली आहे. प्रत्येक विषयात तुम्हाला स्वतःचं मत नसेल तर या शहरात प्रवेश नाही. खुद्द देवेंद्रजी फडणवीस आहेत की त्यांचं स्वतःचं असं मत काही नसतं. त्यांच्या पडद्यामागच्या ज्या विचारधारेच्या नाही का ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत किंवा एकूणच अलीकडच्या काळामध्ये प्राईस टॅग लागलेला जो प्रत्येक व्यक्ती त्यांच्या बरोबर येतोय त्याचं मत विचारात घेऊनच ते पुढे जातात. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी फडणवीस यांचं पुणे शहरामध्ये संदर्भात काही स्वतःचं मत राहिलं नाही असा माझा थेट दावा आहे. एकदा घरी या याचा अर्थ एकदाच घरी या. पुन्हा एकदा त्याच व्यक्तीवर येतो, ते म्हणजे मी पुणे शहरातले, पुणे जिल्ह्यातले किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जे पक्षप्रवेश पाहिले की एखाद्या व्यक्तीकडे खूप सारं पोटेन्शियल असताना सुद्धा त्याला तो जर एका वेगळ्या पक्षात असता तो नेता तर तो कदाचित राज्याचा नेता होऊ शकला असता. अशा प्रकारचे पुण्यातले खूप सारे नेते जे श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विश्वासावर त्या पार्टीत गेले आणि एक वेळेस त्यांचा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता बरा, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तिथल्या माजी नगरसेवकांची किंवा माजी आमदारांची झाली. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे एकदाच घरी आहे हे भाजपचंच घर आहे. गर्दीच्या वेळी कृपया निर्णय लवकर घ्या. आज जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या बसेस ह्या सगळ्या फुल झालेल्या आहेत, त्यांच्या रेल्वे ह्या सगळ्या फुल झालेल्या आहेत. आणि खास करून महाराष्ट्रात महायुती असेल किंवा देशामध्ये NDA असेल, ह्या बसेस कधी ना कधी कड्यावरून कोसळणार आहेत किंवा नका त्या ठिकाणी खूप जास्तच्या गर्दीमुळे तिथं मारामारी नक्की होणार आहे. त्यामुळे कृपया करून भाजपच्या NDAच्या आणि महायुतीच्या गर्दीच्या बसमधून उतरा आणि लवकर निर्णय घ्या, हाच माझा सल्ला राहील. 33 कोटी देवांना एक विनंती आहे की प्रत्येकाने मला ₹1 द्या. ही विनंती मी नक्की करू शकतो कारण की मी याच्यात खूप सफर झालेलो आहे. आणि मला असं वाटतं की ते 33 कोटी देव म्हणण्यापेक्षा ते माझे पुणेकर म्हणजे मला पुणेकर देवासमान आहेत. माझे पुणेकर मतदार नागरिक बंधू भगिनी हे माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यांनी पैसे देऊ नयेत पण त्यांनी मतरूपी आशीर्वाद नक्की द्यावा. सख्खा भाऊ पक्का, ना वचन ना शब्द, फक्त कागदोपत्री. सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की राजकीय जीवनामध्ये कामकाज करत असताना आपली एकूणच नाही का विचारशक्ती, आपलं एकूणच नाही का मनोधैर्य
खचून जाणार नाही याच्यासाठी काही गोष्टी ह्या खूप चांगल्या पद्धतीने पक्क्या करून ठेवा. कारण की राजकारणामध्ये दिलेले सगळे शब्द हे पुरे होतात असं नाही. काहींना ते पुरे न झाल्यामुळं आत्महत्येला सामोरं जावं लागतं, तर काही लोकांना अचानक हार्ट अटॅक होऊन ते बाहेर पडतात. त्याच्यामुळं सध्याचा जो काय नाही का सत्ताधारी नाही का राजकीय जे पक्ष आहेत ते राज्यातले असतील किंवा देशातले असतील ते ना सक्का भाऊ आहेत ना ते पक्का वचनाचे आहेत ना ते नका शब्दाचे आहेत. उधारी एक जादू आहे, आम्ही देणार आणि तुम्ही गायब होणार, म्हणून उधारी बंद आहे. याच्यामध्ये सत्ताधारी भाजप आणि माननीय देवेंद्र फडणवीसांची एक जादू आम्ही पाहिली पुण्याला, की पुण्याला त्यांनी अशी स्वप्न दाखवली की पुणे हे साधारणतः 2020 सालापर्यंतच हे न्यूयॉर्क किंवा शांघाय होणार होतं. पण ती उधारी ती जादू आहे, तो उधारीचा शब्द होता. ती जादू त्यांनी दिली, त्या जादूवर त्यांनी आमदार खासदार आणि नगरसेवक निवडून दिले, नंतर ते गायब झाले. आता मात्र पुणेकरांनी ठरवलंय की भाजपची ही उधारी बंद करायची आहे. दवाखान्यात डॉक्टर येईपर्यंत थांबा, फार घाई असेल तर सरळ वर गेलात तरी चालेल, कारण डॉक्टर वर राहतात. पुणेकरांनी जो डॉक्टर आपल्याला सातत्याने मी ऑन दी वे आहे किंवा मी तुमच्यावर व्हिडिओ कॉलवर सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करायला किंवा तुम्हाला तुमचा नका आजार तपासण्याकरता अवेलेबल नाही, वाट बघा, तो मी असतं तुम्ही जीव सोडू नका असं जे सांगतात त्या डॉक्टरपासून सावधान होऊन त्यांनी काँग्रेस पक्षासारखा भले नका या ठिकाणी थोडा जुना डॉक्टर आहे पण ते हाडवैद्य आहे किंवा या ठिकाणी नका नैसर्गिक म्हणजे कुठेतरी नका या ठिकाणी तळमजल्यावर राहणारा डॉक्टर आहे, त्याची चॉईस करा असा सल्ला मी नक्की देईल. चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकामा करतो, त्यामुळे चमच्यांपासून सावधान. बऱ्याच राजकीय पक्षांमध्ये असे चमचे असतात ज्या चमच्यांना कुठलाच आधार नसतो, ते रिकामेच असतात, त्यांच्या मागे फॉलोअर्स नसतात, त्यांच्या मागे या ठिकाणी कुठेही जनमत नसतं, पण त्या चमच्यांमुळं या ठिकाणी भरलेल्या भांड्याचं वाटोळं होऊ शकतं. भावना ही जगातली सर्वात खतरनाक नदी आहे, यात सगळे वाहून जातात. पुण्यातला महाराष्ट्रातला आणि भारतातला नागरिक हा कायम सेंटिमेंट बघून भावनात्मकच विचार करतो, त्याच्या भावनांशी कोणी खेळू नये. आणि म्हणूनच भावना ही जगातील सर्वात मोठी खतरनाक नदी आहे. आणि त्या नदीमध्ये प्रशांत जगताप वाहून नाही गेला तर त्या ठिकाणी ठामपणे उभं राहून त्या नदीतून नका या ठिकाणी मार्ग काढत आता एका किनाऱ्यावर येऊन पोचलेला आहे आणि तो किनारा काँग्रेस पक्ष आहे. जीवनात रस नाही, प्रेमात यश नाही, जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेट वरून बस नाही. जायचं होतं देवाच्या आळंदीला, आलो चोराच्या आळंदीला, अशाचा प्रकार झाला. त्याच्यामुळे हे नक्की आहे की जीवनात रस नाही, प्रेमात यश नाही, जायचं निश्चित होतं अमेरिकेला पण आलो नका म्हणजे स्वारगेटला आलो पण स्वारगेटमध्ये बस मिळाली नाही. आणि जी काय बस मिळाली ती बस काँग्रेसनी देऊ केली, त्याच्यामुळे काँग्रेसचे मनापासून आभार. पार्किंगची जागा आणि पोरगी जो पहिल्यांदा पाहतो तोच पटकावतो. आता असा प्रश्न उपस्थित करून माझ्या कुटुंबामध्ये मला नाराजी निर्माण करायची नाही आहे. पण एक नक्की आहे की राजकीय जीवनामध्ये क्षणभर किंवा तात्पुरते नका काही पदासाठी काही लोक लगेच त्या जागा पटकवायचा प्रयत्न करतात, पण मला असं वाटतं की तो आयुष्यातला सगळ्यात मोठा धोका आहे. तर सर आज या जाहीर सभेच्या मन की बात या सेगमेंटमध्ये तुम्ही दिलखुलास उत्तरं दिली, काही खुबीने तुम्ही प्रश्न टाळले आणि त्याला बगल दिले आणि वेगळं उत्तर दिलं, पण तरी सुद्धा आम्हाला खूप मजा आली तुमची उत्तर ऐकायला. कार्यक्रमाची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे सोपवते. प्रशांत जगतापजी, झी 24 तासच्या आमच्या जाहीर सभेच्या मंचावर आज पुण्याहून खास पाहुणे तुम्ही आलात आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही केलेल्या सगळ्या चर्चेबद्दल, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सविस्तर दिलीत, मन की बात सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.